आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट एवढी महत्त्वाची आहे ना आपल्या आयुष्यामध्ये, खूप महत्त्वाची आहे. कसं असतं माहिती आहे का, एक चोर असतो आणि तो अट्टील चोर असतो. त्यानं आजपर्यंत आयुष्यामध्ये इतक्या चोऱ्या केलेल्या असतात ना की त्याला कुठंच अपयश आलेलं नसतं. मग एका व्यक्तीला कळतं की तो व्यक्ती चोर आहे. मग तो व्यक्ती काय करतो माहिती आहे का, त्याचं जे सोनं नाणं असतं ना तो दिवसभर घालून फिरत असतो, पण संध्याकाळी तो एक ठिकाणी लपवून ठेवत असतो. मग 2-3 दिवस जातात. हा जो चोर असतो ना तो अक्षरशः सगळी वारी पालती घालतो, सगळीकडे तपास करतो, पण त्याला भेटत काहीच नाही. मग शेवटी 2-3 दिवस गेल्यानंतर तो थकतो आणि त्या माणसाच्या जाऊन पाया पडतो. महाराज म्हणला, मी चोर आहे म्हणला, अट्टील, मी मान्य करतो म्हणला, पण मला खरं सांगा म्हणला की तुम्ही तुमचं सोनं नेमकं ठेवता कुठं? अख्ख्या वारीमध्ये मी सगळं पान चेक केलं म्हणला, पण मला सोनं काय नाही भेटलं म्हणला तुमचं. सांगा म्हणलं तुम्ही सोनं कुठं ठेवता, मी तुमच्या सोन्याला हातसुद्धा लावत नाही. मग तो व्यक्ती जो असतो ना तो म्हणतो की राजा, मी दिवसभर सोनं घालत होतो आणि संध्याकाळी ते सोनं तुझ्या कोटात ठेवून झोपत होतो. तो सगळीकडे शोधायचा पण स्वतःचा कोट शोधत नव्हता. म्हणजे ह्या कथेतून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं. आपल्या आयुष्यामध्ये पण असंच असतं. तर आपलं सगळं लक्ष बाहेर असतं, कोण काय करायला आहे, कोणाचं काय चालू आहे, कोणाची मॅच आहे, कोण हारलं, कोण जिंकलं, कोणाचं सरकार आलं, कोणाचं पडलं, सगळं माहीत असतं, सगळीकडे लक्ष असतं आपलं. पण आपल्या आयुष्यात काय चालू आहे, आपल्या किती 12 वाजलेत ह्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नसतं. आपण त्या गोष्टीला पोस्टपोन करतो, आपलं दुःख आपण बाजूला ढकलतो, त्याला इग्नोर करतो. आता काल परवाच मी 2-3 लोकांच्या गप्पा ऐकत होतो सरकार स्थापनेच्या, जे स्वतः काहीच करत नाहीत, पण गप्पा अशा होत्या की एकदम कुणाचं सरकार आलं पाहिजे, कोण गादीवर बसलं पाहिजे ह्यांचा निर्णय. मला त्या गोष्टीचा हसवायला पण मी त्यांच्यासमोर नाही हसलो, निघून गेलो तिथून. म्हणजे हे आपलं आयुष्य असतं ॲक्च्युली. आणि मी आता ऑब्झर्व करतो एवढ्या भरपूर लोकांना ना, इतकी लोक दुःखी आहेत ना, सगळं लक्ष दुसरीकडे, कोणाचं काय चालू आहे, कोणी चांगला ड्रेस घेतला आहे, कोणी गाडी घेतली आहे, कोणी घर बांधलं आहे, सगळं लक्ष दुसरीकडं. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये दुःख वाढत चाललं आहे, कंपॅरिझन वाढत चालली आहे, तुलना वाढत चालली आहे. आणि ह्या गोष्टी ना माणसाला दुःखी करत आहेत. त्याच्या आयुष्यामध्ये ना वेदना, दुःख घेऊन येत आहेत, पण माणसाला ते लक्षात येत नाही आहे. माणूस एखादी गोष्ट घेतो, त्याचा आनंद साजरी करतो, पण तो क्षणिक असतो. पण जोपर्यंत आपण स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघत नाहीत, स्वतःबद्दलचे प्रश्न विचारत नाहीत, आपण हे आयुष्य समजून घेत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला आयुष्यामधला जो खरा आनंद आहे तो कधीच नाही मिळणार. त्याच्यामुळे आपलं जे लक्ष आहे ना ते आपल्याकडे असलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्याकडे लक्ष देत नाही ना, तोपर्यंत आपल्याला आपल्या उणिवा दिसणार नाहीत, आपल्याला आपल्यातले दोष दिसणार नाहीत, आपल्याला आपल्यातल्या कमजोरी दिसणार नाहीत. आणि जर दिसल्या नाहीत तर आपण त्याच्यावर काम कसं करणार? त्याच्यामुळे आपण आपल्या आतमध्ये बघायला शिकलं पाहिजे. मी कसं आहे, माझं आयुष्य कसं आहे, मी असं का वागतोय, मी असं का बोलतोय, माझ्या आयुष्यामध्ये एवढी भांडणं होत आहेत तर का होत आहेत, लोक माझ्यापासून दूर जात आहेत तर का जात आहेत. जेवढं आपण स्वतःच्या जवळ जाऊ, जेवढं आपण सेल्फ सेंट्रिक होऊ ना, तेवढ्या आपल्या आयुष्यामध्ये आपले ग्रोथ व्हायला लागते, आपण मोठे व्हायला लागतो, आपण आयुष्याला उपलब्ध व्हायला लागतो. पण आपलं सगळं लक्ष बाहेर असतं, कोणाचं काय चालू आहे, कोण काय करायलं आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यातलं तारुण्य, आपला वेळ सगळं वाया घालवतो. आणि ज्यावेळेस परत म्हातारपण येतं ना, मग वाईट वाटायला लागतं, माझं आयुष्य मी फालतू गोष्टीमध्ये घालवलं, भेटलं काहीच नाही. आणि ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्यांच्यामध्ये आकर्षण असतं, खूप भावतात आपल्याला. अशा गोष्टींमध्ये खूप लक्ष घालू वाटतं माणसाला. तेवढ्यापुरतं तेवढं माहीत असणं वरून ठीक आहे, पण त्याच्यामध्ये संपूर्ण दिवस घालवणं, त्याच गोष्टीचा रिपीट तेच बघत राहणं, हे चुकीचं आहे. या जगात जगत असताना थोड्या बहुत बाहेरच्या गोष्टी माहीत असणं इट्स बेसिक, पण त्याच गोष्टींमध्ये आपली संपूर्ण ऊर्जा, संपूर्ण वेळ वाया घालवणं आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये दुःखी राहणं, हे कितपत योग्य आहे हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःला वेळ देत नाहीत, जोपर्यंत आपण स्वतःकडे बघायला शिकत नाहीत ना, तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये तो आनंद आपल्याला नाही मिळत. संत साहित्य असेल, जेवढे पण फिलॉसॉफर्स आहेत ना, त्या लोकांनी तेच सांगितलं, आयुष्याला उपलब्ध व्हा, आयुष्य जगा. एकदा आयुष्य निघून गेलं ना परत काहीच नाही भेटत. तुम्ही ज्या गोष्टी घेता ना, त्याचा आनंद तुम्ही जगाला दाखवता ना, तो क्षणिक असतो. जेवढ्या फास्ट येतो ना तेवढ्या फास्ट निघून पण जातो. पण जो तुमचं अस्तित्व आहे ना, ते स्थिर असलं पाहिजे. ह्या जगानं तुम्हाला आपलंसं केलं पाहिजे, तुमच्यामध्ये त्या गोष्टी उतरल्या पाहिजेत, अवतरल्या पाहिजेत, तुमच्या आचरणामध्ये ते सगळं
आलं पाहिजे. त्यावेळेसच मग तुमच्या आयुष्यामध्ये ग्रँडनेस येतो, मोठेपणा, आणि मग तुम्हाला आयुष्य जगण्याचा आनंद यायला लागतो. पण ह्या गोष्टी समजून घेणं आणि आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. माहिती सगळं असतं आपल्याला, पण काय कामाचं नसतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.